सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता मकर संक्रांत जवळ आलेली आहे, त्याच्यामुळं माझी अशी साफसफाई चालू होती. तर आज किचनची साफसफाई करणं चालू होतं. तर हे बघू शकता तुम्ही, किचन खूप चिकट झाली होती. त्याच्यामुळं मी असा हे सर्व पसारा बाजूला काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडं एकही क्लीनर नव्हतं. तर मग मी 2-3 चिक शॅम्पूचे पॅकेट कट केले आणि गरम पाण्यामध्ये मिक्स केले आणि त्याच्यानंतर मी अशा किचनच्या स्टाईल स्वच्छ करून घेतल्या, ज्या की खूप चिकट झाल्या होत्या. आमच्या किचनला समोरच्या साईडने खिडकी नाही आहे, अलीकडल्या बाजूने खिडकी आहे. त्याच्यानंतर खिडकी क्लीन करून घेतली आणि मग आवश्यक सामान ते बरोबर व्यवस्थित लावून घेतले. खालच्या साईडने गॅसचा ओटा ती पुसून घेतला आणि त्याच्यानंतर अलीकडल्या साईडला जो कप्पा होता त्याच्यातलं पण सर्व सामान बाहेर नेले आणि नंतर मग सर्व सामान स्वच्छ करून पुन्हा ठेवले आणि त्याच्यानंतर रॅक आणून बसवला. पुन्हा रॅकमधील पूर्ण सामान बसवले आणून, हे बघा. आणि मग त्याच्यानंतर इकडे साईडला मोठा कप्पा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सामान आहे. डबे, प्लास्टिकचे डबे आहेत, स्टीलचे आहेत, वरती सजावरती ठेवलेले, ते पण क्लीन करून घेतले होते. हे बघू शकता, पूर्ण पसारा क्लीन करून लावला. तर हे सगळं करायला मला वाजले होते 5 आणि मग त्याच्यानंतर करायचा होता लगेच स्वयंपाक, कारण की हे गेले होते 2 दिवस गावाकडे. आमच्या ऊसाची तोड आली होती. त्याच्यानंतर लुडबुडबाई लागली होती गांजर किसायला आणि दुसरी लुडबुडबाई खिचडीची पूर्ण तयारी करून तिने ठेवली होती, हे बघू शकता. त्याच्यानंतर मग मी खिचडी बनवून घेतली आणि रिधीचे गांजर सर्व किसणं झाले होते. तर तिला सांगितलं थोडे थोडे गांजर टाकून वाफून घे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप घातलं होतं अगोदर तिनं आणि त्याच्यानंतर मग तिला सांगितलं होतं, मी साय काढली होती वाटीभर, ती त्याच्यामध्ये मिक्स करून घे आणि साखर टाकून हलवा शिजवून घे. मग मी आली होती अलीकडं हॉलमध्ये. तर आमचे दादा आले होते गावाकडून, जे की दोघंही जेवण करून आले होते. तर एकीकडे चालू होता रिद्धीचा हलवा बनवणं आणि दुसरीकडे चालू होतं सिद्धीचं दादाला भाषण, म्हणजे म्हणून दाखवत होती सिद्धी. तिनं जिजामाताचं भाषण घेतलं आहे, तर त्याची तयारी ती करत होती आणि रिद्धी इकडं हलवा बनवत आहे, कारण तिची भाषणाची पूर्ण तयारी झाली होती. आणि रिद्धीनं मग हलवा तयार केला आणि मग तिच्या आजोबाला नेऊन दिला, जे की औषध घेत बसले होते. त्यांना म्हणाले, अगोदर हलवा खा, नंतर औषध घ्या. ते चालू होतं, कसा झाला सांगा, कसा झाला सांगा. त्याच्यानंतर तिनं आईलाही जेवाय वाढलं. त्याच्यानंतर मग यांनी आली होती बाहेरून, त्यांना ते 1-1 चमचा हलवा खाऊ घालत होती. तर मग असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.